नमस्कार. श्री ज्ञानेश्वरी गुडार्थ दीपिका श्री बाबाजी महाराज पंडित भाग 103 भाग 103. भगवान कृष्ण अर्जुनाला म्हणतात, हे अर्जुना, आपल्याला माझ्याहून वेगळा न समजणे म्हणजेच खरेखुरे मला शरण येणे होय. मग माझ्यात आणि तुझ्यात काही भेद शिल्लक राहणार नाही. सोन्याचा मणी सोन्याशी, तरंग पाण्याशी जसा ऐक्य पावतो तसा तू माझ्याशी ऐक्य पाव, म्हणजे तू मीच होशील आणि मी तूच होईल. घट फुटला की घटातील आकाश महाकाशात मिळते, तसे माझ्याशी तुझे कायमचे ऐक्य आहे, हे पूर्णपणे लक्षात ठेव. जैसे घटाचे निनाशे गगन प्रवेशे मज शरण येणे तैसे ऐक्य करी. मला शरण येऊनही जीवपणा कायम राहत असेल तर धिक्कार असो त्या शरणपणाचा. मला शरण येऊनही जीवपणा कायम राहत असेल तर धिक्कार असो अशा शरणपणाचा. अरे राजा, जेव्हा यत्किंचित दासीचा जेव्हा स्वीकार करतो तेव्हा ती दासी राजाच्या बरोबरीची होते. मग मी विश्वाचा स्वामी ज्याला भेटलो त्याची जीवग्रंथी सुटायला काय वेळ लागणार? पण अर्जुना, वडवा नल सागराला शरण गेला असा मात्र तू मला शरण येऊ नकोस, कारण सागराला शरण जाऊनही तेथे तो वडवानल म्हणून अजूनच सारखा जळतच आहे. तसे शरण येणे हे असेच व्यर्थ होऊ देऊ नको. अरे अर्जुना, मला शरण यायचे आणि आपले जीव पण त्या वडवानलाप्रमाणे सतत निराळे उरू द्यायचे असल्या या शरण येण्याचा धिक्कार 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 असो. याला शरण आलो असे म्हणण्याची लाज वाटायला पाहिजे. सर्व साधनांचा शेवट अर्जुना मद्रूप होण्यातच झाला पाहिजे. मग एकदा ताकातून काढलेले लोणी परत ताकात ठेवले तरी त्या लोण्याला पुन्हा ताक पण येऊ शकत नाही. लोखंड तसेच पडले तर गंजते, पण परिसाने जर त्याचे सोने झाले तर ते किती दिवस ठेवले तरी त्यावर गंज चढत नाही. लाकडे एकमेकावर घासली की अग्नी निर्माण होतो, पण एकदा अग्नी भडकला की मग लाकडाचे तिथे काहीच चालत नाही. तो काष्टांनी कोंडलेला अग्नी असा कधीच राहू शकत नाही. त्याप्रमाणे एकदा का माझे अद्वयपण तुला नीट कळाले, धर्म अधर्म, पाप पुण्य, बंध मोक्ष, जीव जगत ईश्वर इत्यादी केवळ पोकळ शब्दच राहतात. इत्यादी शब्द केवळ पोकळ राहतात. त्याप्रमाणे एकदा का माझे अद्वयपण तुला समजले की धर्म अधर्म, पाप पुण्य, बंध मोक्ष, जीव जगत ईश्वर इत्यादी शब्द केवळ पोकळ आणि पोकळ असे शब्दच राहतात. सूर्य अंधार पाहतो काय? जागे झाल्यावर स्वप्नातील गोंधळविणारा पसारा प्रत्यक्ष दिसतो काय? अर्जुना, सूर्य काय दिनकर देखत आहे अंधकार, की प्रबोधी होय गोचर स्वप्न भ्रम. त्याप्रमाणे जो माझ्याशी एकरूप झाला त्याला दिसणारे हे सर्व जग एक माझ्या वाचून दुसरे काही निराळे वाटायला काही कारणच नाही राहत. किंवा तैसे मजसी एकवटलिया मी सर्व रूप वाचून या आन काही उरावया कारण नसे. तो आणि मी आणि तू एकच होतो. माझ्याहून स्वतःला भिन्न पाहणे हेच सर्व बंधाचे कारण होय. माझ्याहून स्वतःला भिन्न पाहणे हेच सर्व बंधाचे कारण होय. पण हे पाप माझे अद्वैत रूपाने ज्ञान होताच नाहीसे होते. पाण्यात मीठ पडले की ते मीठ जलरूप होते. त्याप्रमाणे मी कळलो की मला जाणणारा हा मद्रूप झालाच समज. मी कळलो की मला जाणणारा मद्रूप झालाच समज. त्याला मी माझ्यात सामावून घेतले
असेच समज, त्याला मी माझ्यात सामावून घेतले असे समज. अर्जुना, एवढ्यानेच, फक्त एवढ्यानेच तू आपोआप माझ्याशी एक होशील आणि आपोआप जीव ग्रंथीतून सुटशील. मज एकच ये सुमती, जाणूनी शरण, म्हणून माझे खरे ज्ञान प्राप्त करून घे व तू माझ्याहून निराळा, स्वतंत्र नाही, या जाणीवेच्या आनंदात राहा. सर्व रूपे ज्याच्या प्रकाशाने रूपवान होतात, सर्व दृष्टी ज्याच्यामुळे डोळस होते, असे सर्वत्र व्यापलेले भगवान कृष्ण या उपदेशाद्वारे हा आत्मबोध रूपी उपदेश करत आहे. मग त्यांनी त्या श्यामलवर्णी श्रीरंगाने आपला कंकणयुक्त उजवा हात पसरून शरण आलेल्या आपल्या शिष्याला म्हणजे अर्जुनाला आलिंगन दिले. मग सावळा कंकण बाहू पसरून दक्षिण आलिंगेला स्वशरण भक्तराज तो. ज्या ज्ञानाच्या संदर्भात, ज्या अद्वैत ज्ञानाच्या संदर्भात काहीच बोलणे जेव्हा अशक्य होते, जीव शिवायची तन्मयता शब्दाने जेव्हा व्यक्त करता येत नाही, तिथे बुद्धीचा शिरकाव होत नाही, अशा वेळी आलिंगनाचे निमित्त करून आपल्या हृदयातील अद्वैत बोध अर्जुनाच्या हृदयात भगवान कृष्णांनी घातला. हृदयाशी हृदय भिडले, हृदयी एक झाले, ये हृदयची ते हृदयी घातले, द्वैत न मोडता केले आपणा ऐसे अर्जुना. द्वैत न मोडता केले आपणा ऐसे अर्जुना. पण असे करताना प्रेम करण्याकरता व भक्तीचा आनंद कायम राहण्याकरता कृष्ण अर्जुन असा दोनपणा कायम ठेवून, फक्त या एकाच कारणाकरता कायम ठेवून अर्जुनाला भगवान कृष्णांनी आपल्यासारखे केले. दिव्याने दिवा लावावा तसे ते आलिंगन होते. दोनपणा न मोडताच कृष्णाने अर्जुनाला स्वस्वरूप केले. द्वैत भाव न मोडताच कृष्णाने अर्जुनाला आपले ज्योतिर्मय स्वरूप दिले. ज्योती दोन पण प्रकाश म्हणून दोघांची स्थिती एकच, तसे हे झाले. अशा स्थितीत अर्जुनाला जो आनंदाचा पूर आला, त्या पुरात एवढे विशाल परमतत्व असलेला श्रीकृष्णही पार बुडून गेला. एक सागर दुसऱ्या सागराला भेटायला गेले की ती भेट म्हणजे सागराचे दुप्पट होणेच असते. पण ते मिळणे एकीकडे राहून ते दोघे आकाशापर्यंत उसळतात व त्यांचा विस्तार आकाशातही मावत नाही. त्याप्रमाणे अर्जुनाची भेट त्या दोघांनाही सावरता येईना. त्यामागचे वर्म आणि मर्म कोण जाणणार? मग त्याचे वर्णन ते आपण काय करणार? भगवंतांनी सर्व विश्व कोंडून टाकले आहे, एवढेच आपल्याला म्हणता येते. बस तैसे या दोघांचे मिळणे, दोघा नावरे जाणावे कवणे, किंबहुना श्री नारायणे विश्व कोंदले. अशा प्रकारे सर्व वेदांचे सार व सर्वांना पठनाचा अधिकार असलेले हे गीताशास्त्र श्रीकृष्णाने अर्जुनाकरता प्रगट केले. त्यामुळे सर्व पवित्र आणि पावन असे होणार आहे. वेद हे परमेश्वराच्या निश्वासातून सहज निर्माण झाले असे म्हणतात, कारण श्वासोश्वास करण्यास प्रयत्न करावा लागत नाही. अर्जुनाला परब्रह्माचेच अवतार मानतात. त्याची योगस्थिती कधीच भंग पावत नाही आणि नुसत्या श्वासातून जर सत्याचा आविष्कार असणारे वेद अचूक ज्ञान देतात, तर मुद्दाम सांगण्यात आलेल्या या गीताशास्त्रात चूक कशी काय होईल? वेद हे अव्यक्तार्थ बोधक आहेत आणि गीता ही स्पष्टार्थ बोधक आहे. इतकाच काय तो फरक आहे. म्हणूनच श्री गुलाबराव महाराज गीतेला जागृत श्रुती असे म्हणतात. म्हणूनच श्री गुलाबराव महाराज गीतेला जागृत श्रुती म्हणतात. बीजामध्ये वृक्ष जसा अव्यक्तपणे असतो, तसे तीन कांडात्मक वेदाचे ज्ञान गीतेमध्ये अव्यक्त रूपाने आहे व ते भगवान कृष्णाने सुवर्ण अलंकार जसे शरीराला भूषवतात, तशा प्रकारे सुंदर रीतीने प्रगट केले आहे. कर्म, ज्ञान, भक्ती ही कांडे गीतेत कोणकोणत्या ठिकाणी आहेत ते आता थोडक्यात ऐक. पहिला अध्याय हा प्रस्तावनेचा आहे. यात गीताशास्त्राची अर्थबोधकता आली आहे. दुसऱ्या सांख्यशास्त्राची स्पष्ट भूमिका आलेली आहे. दुसऱ्यात सांख्यशास्त्राची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.
यात ज्ञानाचे प्राधान्य आहे. मोक्ष ज्ञानी स्वतंत्र, ज्ञान प्रधान हे शास्त्र. इथे दुसऱ्या कोणत्याही बाह्य साधनांचा उपयोग नाही. इथे दुसऱ्या कोणत्याही बाह्य साधनांचा उपयोग नाही. केवळ हेच एक पुरे आहे. पण ज्याच्याकडे शास्त्राचा अभ्यास करण्यास लागणारी सूक्ष्म बुद्धी नाही, त्यांनी काय करावे हे तिसऱ्या अध्यायात सांगितले आहे. ज्यांच्याकडे शास्त्राचा अभ्यास करण्यास लागणारी सूक्ष्म बुद्धी नाही, त्यांनी काय करावे हे तिसऱ्या अध्यायात सांगितले आहे. त्यांनी फक्त देहाभिमान सोडावा, काम्य व निषिद्ध कर्मे सोडून दोषरहित विहित कर्मे आचरावी. देह, बुद्धी व मन यांच्याकडून जी विहित कर्मे होतील ती ईश्वरार्पण बुद्धीने ईश्वरालाच अर्पण करावीत. हा सर्व भाग विश्वरूप दर्शनाच्या 11व्या अध्यायापर्यंत सांगितला गेला आहे. मग सद्गुरूची प्राप्ती होऊन त्याच्या उपदेशाने सत्य सुंदर कोवळे ज्ञानांकुर उपसतात व अमानित्व आदी दैवी संपत्तीची दाटी होते. हे सर्व 12व्या अध्यायात आले आहे. 12 ते 15 या 4 अध्यायात ज्ञानाचे महत्त्व विषद केले गेले. अशा प्रकारे श्लोकरूपी लेणी घातलेली ही त्रिकांडात्मक गीता म्हणजे सुंदरपणे निरूपलेली एक श्रुती किंवा उपनिषदच आहे. 16व्या अध्यायात ज्ञान साधण्यात अडथळा निर्माण करणारे अज्ञान समूहाचे निर्दालन कसे करावे याचे प्रतिपादन आहे. आणि हा अज्ञान समूह रूप वैरी गीताशास्त्राची मदत घेऊन कसा जिंकावा हा सिद्धांत 17व्या अध्यायात सांगितला गेला आहे. अशा प्रकारे पहिल्यापासून 17व्यापर्यंत भगवंतांनी वेदाचे म्हणजे आपल्याच श्वासोच्छ्वासाचे म्हणजेच अबोध अवस्थेतील निश्वासाचे विवरण सहजपणे सुंदर शब्दात मांडलेले आहे. त्यानंतरचा 18वा अध्याय म्हणजे सर्वांचे सार असून भूषणात्मक असा हा कलशाध्यायच होय. स्थितप्रज्ञाची लक्षणे हा गीतेचा दुसरा अध्यायात आलेला अतिशय प्रसिद्ध असा भाग आहे. इतकी प्रसिद्धी गीतेच्या दुसऱ्या कोणत्याच भागात नाही. स्थितप्रज्ञ हा गीतेचाच खास शब्द आहे. स्थिर बुद्धी, स्थिरमती इत्यादी पण याला म्हणतात. म्हणजे बुद्धीची स्थिरताच महत्वाची आहे. विनोबा भावे या बाबतीत म्हणतात की सांख्य बुद्धी म्हणजे आत्मज्ञान आणि ब्रह्मविद्येचे शास्त्र आणि योग बुद्धी म्हणजे आत्मज्ञानाला अनुसरून केलेले आचरणात आले नाही तर सर्व तत्वज्ञान बुद्धीतच गुप्त आणि अडगळीसारखे पडून राहील. इतके जमणार नाही हे खरे, पण म्हणजे आचरणात व ज्ञानात अंतर राहील पण विरोध नको. सांख्य बुद्धी ही योग बुद्धीला पायासारखी आहे. ब्रह्मविद्या ही गुप्त सरस्वती सारखी आहे. योग बुद्धीमुळेच ती प्रगट होणार. आग काडीत आग अव्यक्त असते, काडी ओढली की ती आग प्रगट होते. मग चित्ताला अशी स्थिरता प्राप्त होते की विचाराची, विकाराची किंबहुना वेद वचनाची सत्ता मनावर उरत नाही. मग चित्ताला अशी स्थिरता प्राप्त होते की विचाराची, विकाराची किंबहुना वेद वचनाचीही सत्ता मनावर उरत नाही. मग चित्ताला अशी स्थिरता प्राप्त होते की विचाराची, विकाराची किंबहुना वेद वचनाची सत्ता मनावर उरत नाही. हाच योग बुद्धीचा अंतिम परिपाक मग स्थितप्रज्ञेत परिणित होतो. दुसऱ्या अध्यायात अशा स्थितप्रज्ञाची लक्षणे आहेत. या स्थितप्रज्ञाची समाधी ही ज्ञान समाधी आहे. ती चढत नाही आणि ती उतरत नाही. ध्यान समाधी 4 दिवस टिकली तरी ती उतरते, कारण ती वृत्ती आहे. पण ज्ञान समाधी ही स्थिती आहे. पतंजलीच्या शास्त्रामुळे समाधी शब्दाचा ध्यान समाधी असा अर्थ रूढ झाला आहे. पण पतंजलीने पण शेवटी ही शेवटची स्थिती मानली नाही. श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी, प्रज्ञा अशी ती शिडी आहे. प्रारंभी श्रद्धा, वीर्य म्हणजे उत्साह, तत्पूर्वक स्मृती म्हणजे आत्मस्मरण आणि तत्परिपाक रूप तन्मयता रूप ध्यान म्हणजे समाधी
आणि त्यातून निर्माण होते ती प्रज्ञा. समाधीचे ध्यान स्वरूप जाऊन तिला ज्ञानाचे सहज स्वरूप जेव्हा प्राप्त होते तेव्हाच तिला प्रज्ञा असे म्हणतात. बुद्धी, निखळ बुद्धी हे बोधाचे प्रमुख साधन आहे. कारण राग द्वेषादी विकारापासून अलिप्त बुद्धी हेच खरे ज्ञानाचे साधन होऊ शकते. आपण म्हणतो अमुक गोष्ट माझ्या बुद्धीला पटत नाही. गीता म्हणते माझ्या बुद्धीला म्हणू नकोस. गीता म्हणते माझ्या बुद्धीला म्हणू नकोस. माझे विशेषण वगळून नुसती केवळ निखळ बुद्धी काय म्हणते ते पहा. माझे विशेषण वगळून नुसती निखळ बुद्धी काय म्हणते ते पहा. अशी बुद्धी नेहमी ताठ उभी राहते. ती कधी डळमळत नाही. तिच्यात कंप निर्माण होत नाही. चरख्याच्या चातीला बारीक सूत कापताना थोडासाही वाकडेपणा चालत नाही. सरळ चालीलाच इंग्रजीत ट्रू असे म्हणतात. सरळ चातीला, जी चरख्याची चाती असते ती सरळ चातीला इंग्रजीत ट्रू म्हणतात. या शब्दात हीच मोठी खुबी आहे. बुद्धी माणसाच्या मनोविकाराप्रमाणे पालटणारी आहे. माणसाच्या मानसिक कल्पनेचे रंग बुद्धीवर चढतात. ही रंगीत बुद्धी बिनचूक निर्णय देण्याचे कार्य करू शकत नाही. तिच्यावर मानसिक कल्पनांचे, विकारांचे, आवडीनिवडीचे, वृत्तीचे रंग चढलेली नाहीत. अशी निखळ जी बुद्धी आहे तीच मात्र प्रज्ञा होय. बुद्धीवर रंग चढले की एकाच बुद्धीच्या अनेक बुद्ध्या बनतात. दयेचा रंग चढला की दयाबुद्धी, द्वेषेचा रंग चढला की द्वेषबुद्धी, अशा अनेक बुद्ध्या खिळखिळ्या करून टाकण्याचे कामच हेच करत राहतात. अशा हजार बुद्ध्या आत्मचिंतनाच्या दृष्टीने सर्वस्वी कुचकामी आहेत. पण शुद्ध बुद्धी म्हणजे प्रज्ञा नेमका निर्णय देते. कारण तिला स्वतःचा रंग नसतो. थर्मामीटरला स्वतःचा ताप नसतो. म्हणूनच तो दुसऱ्याचा ताप मोजू शकतो. बुद्धीच्या कमी जास्तपणाचे महत्व नाही. महत्व आहे ते शुद्ध बुद्धीचे. बुद्धीच्या कमी जास्तपणाचे महत्व नाही. महत्व आहे ते शुद्ध बुद्धीचे. अग्नीची लहान ठिणगी ढिगभर कापसाला जाळू शकते. तसे त्रिभुवनाला खाक करण्याचे सामर्थ्य प्रज्ञाच्या या एका लहान ठिणगीच्या ठिकाणी आहे. म्हणूनच तराजूच्या दांडीप्रमाणे चित्ताची समतोल, अचल आणि शांत स्थिती पाहिजे. वारा नसताना तेवत राहणाऱ्या निष्कंप दिव्यासारखी अडोल तेवत राहणारी अनेक कामनांच्या चिंध्या म्हणजेच मनाचे गाठोडे ते विरले की बुद्धीशी एकरूप झाले की तोच खरा मनोनाश. मनोनाश म्हणजे मनाच्या शक्तीचा नाश नव्हे. मनोनाश म्हणजे मनाच्या शक्तीचा नाश नव्हे, तर मनाने शुद्ध बुद्धीच्या निर्णयानुसार वागणे. शुद्ध बुद्धीच्या निर्णयानुसार वागणे. मग आत्म्यातच संतुष्ट राहता येते. बाहेरच्या देखाव्यापेक्षा आतल्या दृष्ट्याने तृप्त होता येते. कारण संतोषाचा झरा आत आहे. कामनेमुळे मनाची सारखी तळमळ होते. ती तळमळ आग लावते. आनंद कामनेच्या तृप्तीत नाही. आनंद हा कामनेच्या तृप्तीत नाही, तर तो कामनेच्या अभावात आहे. कामना पूर्ण झाली की आपल्याला आनंद होतो. वस्तुतः तो कामनेच्या अभावाचाच असतो. पण आपण तो भ्रमाने कामना पूर्ण झाली म्हणून आनंद झाला असे व्यर्थ मानतो. म्हणून आनंदाचे स्थान कामना नसून कामनेतून मुक्ती हे आहे. फ्रीडम फ्रॉम द नोन, फर्स्ट अँड लास्ट फ्रीडम. बाह्य विषयापासून चित्त अलग झाले म्हणजे मग आत काय आनंद भरला आहे याची कल्पना येते. बाह्य विषयापासून चित्त अलग झाले म्हणजे मग काय आनंद भरला आहे याची कल्पना येते. जसे जसे आत्मदर्शन होत जाते तसा तसा कापनेचा रस
सुकत जातो. कामना ही काट्यासारखी मानावी. काटा सोन्याचा असला तरी तो काटाच आणि तो सलणार म्हणजे सलणारच. सोन्याची सुरी झाली तरी ती जीव घेणारच म्हणजे घेणारच. म्हणून झाडून सर्व कामना नष्ट झाल्या पाहिजेत. पण ते सोपे नाही. म्हणून त्याकरता एक युक्ती करावी. वाईट प्राप्ती झाली असता त्याचा उद्वेग वाटू देऊ नये. ही युक्ती म्हणजे काय की वाईट प्राप्त झाले असता उद्वेग वाटू देऊ नये. म्हणजेच मेटाकुटीला येऊ नये, घाबरून जाऊ नये, भांबावून जाऊ नये. वर चढताना बैलांची जशी गाळण उडते म्हणजे चढावाच्या रस्त्यावर बैलाची जशी गाळण उडते त्याच्या नाकीनं येतात तशी आपली स्थिती होऊ देऊ नये. दुःख तटस्थपणे आणि धैर्याने सोसावे आणि दुःखाप्रमाणेच हे महत्वाचं आहे आणि दुःखाप्रमाणेच सुखही सावधपणे सोसावे. कारण त्याचा केव्हा अंत होईल काही सांगता येत नाही. व दुःखाप्रमाणे सुखही सावधपणे सोसावे. दुःख माणसाला हवेसे कधीच वाटत नाही. म्हणून ते त्याला कधीच भुलू शकत नाही. ते फक्त धैर्याने सोसले म्हणजे झाले. पण सुखाचे तसे नाही. ते हवेसे वाटते कायमचे. ते मनाला भुरळ पाडते. म्हणजेच सुखात धोका आहे. म्हणून सुख आले की ते सावधपणे भोगून हे केव्हा नष्ट होईल हे सांगता येत नाही. आणि त्याचे दुःख झाले तरी मात्र मग ते धैर्याने सहन करावे. तात्पर्य सुख आले की मन त्यात गुंतवू नये. उतरणीवर बैल धावतात तशी सुखाची वृत्ती असते. म्हणून त्याला तिथे आवरण्याची गरज आहे. कामना त्यागाच्या मानाने हे काम पुष्कळ सोपे आहे. थोडक्यात कामनेची 2 रूपे आहेत. सुख हवेसे वाटणे हे एक आणि दुःख नकोसे वाटणे हे दुसरे. व त्यामुळेच तृष्णा, क्रोध, भय या तिघांचा जन्म होतो. अनुकूल वेदनेतून अनुकूल असली तरी तिला वेदनाच म्हणतात. अनुकूल असली तरी वेदना आणि प्रतिकूल असली तरी वेदना. म्हणून अनुकूल वेदनेतून तृष्णा व प्रतिकूल वेदनेतून क्रोध व आमच्या ठिकाणी जाणण्याची एक विशेष आसक्ती असते. आमच्या ठिकाणी जाणण्याची एक विशेष आसक्ती असते आणि जी विषयवर आघात झाला की भय उत्पन्न करते. जुलमी लोकांच्या या भयवृत्तीचा भरपूर फायदा घेतला आहे. म्हणून तृष्णा, क्रोध, भय या तिन्ही वृत्ती नाहीशा झाल्या की बुद्धी स्थिर होते. याकरता मनाला कुठेही गुंतून ठेवू नये. मनाला कुठेही चिकटा, गुंता, बिऱ्हाड नको. कुणाचे पुस्तकात मन चिटकते, कुणाचे शास्त्रात चिटकते, कुणाचे प्रवचनात चिटकते, कुणाचे शेतात चिटकते. वाईटाचे दुःख होऊ देऊ नका आणि चांगल्याचे बरे वाटू देऊ नका. या साधनापेक्षाही हे सोपे साधन आहे. बरे वाटेल तेव्हा जरूर बरे वाटू द्या. बरे वाटेल तेव्हा जरूर बरे वाटू द्या. त्याला हरकत नाही. पण हुरळून जाऊ नका, हर्षित होऊ नका, तिर्या पडू नका, टाळ्या पिटू नका. आणि वाईट प्राप्त झाले की वाईट वाटते, वाईट वाटू द्या. पण त्याचा मनाला संताप येऊ देऊ नका. त्याची झळ बुद्धीला लागेल इतकी तीव्रता त्यात नसू द्या. कारण तीव्र विकार बुद्धीवर आघात करतात. बुद्धी शाबूत राहिली पाहिजे. वानरासारखी वृत्ती असली तर काम होणार नाही. वानरे आनंदाने ओरडतात आणि दुःखाने किंचाळतात. आणखी एक सुलभ साधन आहे. ते म्हणजे कासवासारखे जनावरही करू शकते. मग आपण का नाही? कासव एरवी आपले सर्व अवयव मोकळे सोडून चालतो. पण धोका दिसताच त्यांना आवरून घेतो. म्हणून जिथे धोका दिसेल तिथे इंद्रिये विषयातून आवरून घ्या व पारमार्थिक उपयोगाच्या ठिकाणी ती मोकळी सोडा. पण सोपीच गोष्ट ही आम्हाला कठीण वाटते. हा भाग केवळ सवयीचा आहे. नमस्कार. नमस्कार.